अजून फाईल बघितली नाही अर्जुन. इथं समोरच ठेवते. तर तरी बघ. अपर्णा, अर्जुन, अपर्णा म्हणू नको ना. हा कलेक्टर अपर्णा सुरेश मानेंची खोली वाटते. तू येणार म्हणून नव्याने सगळं ते बघलं. आपली खोली वाटा ना पण आपले, पण पहिल्यासारखं आपलेपणा पण वाटा ना खोलीत. अर्जुन, चुकीच्या पद्धतीने विचार करणं थांबव की आता. मी चुकीच्या पद्धतीने विचार करतोय. आल्यापासून बघतोय मी काय अवस्था करून ठेवली घराची. मी केली अवस्था ही घराची. आपे मला वाटलं होतं की मी घरात नसेल ना तेव्हा घराची काळजी घेशील, तू सांभाळशील घर. जमलं नाही तुला. ऐक की, अजून एकदा ही फाईल बघ ना. अरे बंद कर ना. फाईल बघ, फाईल बघ, फाईल बघ. मला माहितीये त्यामध्ये काय येते. अर्जुन, एकदा प्लीज ही फाईल बघणार आहे. तू आहे ना खोटं वागणं बंद कर प्लीज. एक मिनिट, मी काय खोटं वागले? ते मगाशी आलीच ना उन्हातानात चालत माझ्या मागं. अर्जुन, अरे मला नाही बघवलं म्हणून मी आले मागे तुझ्या. भगवलं नाही का दाखवायचं होतं. तू काय बोलतोस कळतंय का तुला? चांगलं कळतंय मला. तुला दाखवायचं असेल दुनियेला अर्जुनवर किती प्रेम आहे, त्याची किती काळजी आहे मला. अरे मला मनापासून वाटलं म्हणून आले मी तुझ्या माग माग. मनापासून वाटलं असतंस ना तर माझं घर नसतं फोडलंस तू. अर्जुन, तू काय बोलतोयस? एका घरात 2 चुली मांडणं याचा अर्थ कळतो का तुला? हे सगळं मी माझ्या मर्जीने केलं असं वाटतंय तुला? हा मग कुणी काय जबरदस्ती केली होती तुला? मला गॅरंटी आहे तू मनापासूनच केलं असणार सगळं. अर्जुन ऐक की, तुला लई गैरसमज झाले. गैरसमज आजपर्यंत होत होते, आता व्यवस्थित समज झालाय. आणि तो हा आहे की तुझा इगो हट झालाय. काय इगो? हो, मी असा लाज घेतो, तू कलेक्टर, त्यामुळे तुझा इगो हट झालाय. अर्जुन ऐक की, एक तर तू चुकीचा वागलायस आणि मी तुला आता परत एकदा सांगते, माझ्यावर ढकलणं बंद कर. तुझ्यावर काय ढकलत बिकलत नाही मी. अर्जुन, तू तेच करतोयस. एकदा लक्षात घे, कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे, कोण खोटं वागतंय. हे खरं खोटं बंद करणार ते. 50 वेळा खरं खोटं. एवढ्या दिवसांनी घरी आलोय मी, घरात 4 लोक खुश आहेत, त्यामुळे पोटात दुखत असेल तुझ्या. नाही, तुला तर हेच वाटतंय ना की मला शिक्षा व्हावी. पण शिक्षा भोगलीच पाहिजे, कारण गुन्हा केलायस ना. अरे कसला गुन्हा केलाय मी? आणि हे ठरवणारी तू कोण आहे? मी नाही ठरवते, जे ठरवलंय ते कायद्याने ठरवलंय. तो कायदा मी मानत नाही. अर्जुन, तू काय बोलतोयस कळतंय का? अरे कायद्याचं आणि लोकांचं रक्षण करेन अशी शपथ घेतली आहेस तू. पोलीस आहेस, विसरलायस का? बाज झाली नाटकं. शपथ घेतली म्हणे, आणि तू पण लग्न केलेस माझ्याशी, लक्षात आहे का? त्यावेळी पण वचन घेतले आपण, काही झालं तरी तुझी साथ सोडणार नाही, काही झालं तरी. आहे का लक्षात? अर्जुन, मग मी कुठे सोडतीये साथ? आणि आता नाही सोडू शकत का कारण ग? समाजाचं टेन्शन घेतलं काय तू? एवढा लोड घेऊ नको, सगळं माझ्यावर घेतो मी. असे काय राहिलं या नात्यात आता? अर्जुन, आता खरं आपल्या नात्यात आपल्याला एकमेकाची गरज आहे. तू आपे ऐक, लग्नाच्या पहिल्या रात्री तू काय म्हणली होती? मला हे नातं मान्य नाही, आपल्या दोघात नवरा बायकोचं नातं नाही. आता मी काय सांगतोय ते ऐक. अर्जुन, मी काय सांगतोय तेच ऐक. आता हे नातं मला मान्य नाही, नवरा बायकोचं नातं इथून पुढे आपल्यात नसेल. अर्जुन ऐक ना, ऐक. आणि त्यावेळी काय करायचो आपण? खोलीत एक बाहेर एक वागायचो. आता तसलं नाही, जे हित तेच बाहेर. अर्जुन ऐक. जे हित तेच बाहेर. अर्जुन, आपलं नातं आता आपलं नाही राहिलंय. आपल्यात नातच राहिलंय का? यतिशच राहिलंय का? यतिशच राहिलंय. कुठं झोपणार आहे? खाली का वर? झोप, वर झोप. नाही नको, मी झोपते खाली. तू नव्हतास तेव्हा खाली झोपत होती की. हा ठीक आहे. हो तू सांग. काय स्वप्न रंगवली होती या खोलीत. जेलमध्ये जायच्या आधी नुसता बाळ 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 करत होतो मी. बरं झालं तसलं काय झालं नाही ते. नियती बेस्ट आहेस बरं का तू. तुला बरोबर कळतं काय करायचं, कधी करायचं.
रुपाली, ए रुपाली, आले आले. नाश्त्याला काय केलं बाई आज? पोहे केलेत मावशी. हा ना. अर्जा कुठे? भाऊजी बाहेर काहीतरी काम करतायत. अर्जा, हे अर्जा, ये की नाश्त्याला. हे घ्या. काय करत होतात? ते थोडं काम होतं वरांड्यात, करून घेतलं. काय ग बाय, लेकराला किती काळजी घराची. आप्पे, तुझाच लवकर आवरून झालं? अगं हो पिवताई, महत्वाची मीटिंग आहे एक, म्हणून जरा लवकर आवरलं. बर. नक्की मीटिंगच आहे ना? नाही, मागच्या वेळेला घरी जाते म्हणली आणि तिसरीकडेच कुठं गेली होती ना म्हणून विचारलं. मावशी, तुमच्यासारखं रोज रोज खोटं नाही बोलत मी, आणि तेव्हा मला खोटं बोलावं लागलं कारण माझं तसं काम होतं. काम होतं, काम लय कामाची ना तू. नवऱ्याला घरात बसून कामाला जाणारी पहिलीच कलेक्टर बघितली तुला. एक मिनिट मावशी, माझ्या कलेक्टर होण्यावर तुम्ही बोलूच नका, कारण मी लय मेहनत करून आणि लय कष्ट करून कमवलंय ते सगळं. आणि अर्जुन घरात आहे कारण कारण सगळ्यांना माहिती आहे. बघितलं ना, अशी बोलायचं चानच सोडत नाही बघ एक पण. मावशी, तुम्ही काहीही बडबड करू नका आता. भाऊजी, आप्पे असं काहीच बोलत नाही तुमच्याबद्दल. आणि समजा बोलली तर काय खोटं बोलती का ती? बाबा, काका बस झालं की आता. कालपासून तेच बघतोय मी. एवढ्यावरून किती बोलायचं आपल्या अर्जाला? बोलू दे सुजा, जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही ना, बोलू दे. मन तर कवाच भरलंय. मामनजी, कशाला सकाळी सकाळी तो विषय काढताय? हे सगळं या अप्पीमुळे होतंय. होय मावशी, आप्पीमुळेच होतंय. पण बरंच आहे की, नाहीतर आयुष्यभर फसवत राहिला असता. आम्हाला बी आणि स्वतःला बी. बरं चला, मी निघते. आप्पे, अगं थोडंसं खाऊन जा ना. नाही नको पिवताई, राहू दे, मी निघते. आप्पे, पोहे घरातल्या चुलीवर बनवले होते, तिच्या बाहेरच्या चुलीवर नव्हते ना बनवले, म्हणून तर न खाता लगी निघून गेली. अर्जा, भाऊजी, अहो तुम्ही तरी. आप्पे, एकाच घरात राहून दोन चुली नसत्यात मांडायच्या. एवढी साधी गोष्ट तुला कळत नसेल ना, तर कलेक्टर होऊन काय उपयोग नाही तुझा. ही चूल मी नाही बघू शकत माझ्या डोळ्यांनी. वाटलेलं मी परत घरात आल्यावर परिस्थिती बदलल, चांगले दिवस येतील. मनाची घातलेली समजूत होती फक्त ती. इथं तर परिस्थिती अजून वाईट आहे. वाईट नाही, वाईट केली आहे आप्पीनी. थांबा भाऊजी. अहो काय करताय हे? काय करताय हे? वहिनी, आपल्या घरात दोन चुली मी नाही बघू शकत. बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, पण अशा पद्धतीनं खुरप्यानं चूल मोडणं लय चुकीचे. आणि काही जरी झालं तर त्या चुलीवर अन्न शिजले, कुणाची तरी भूक भागवली. आणि माणसांचा राग चुलीवर नका काढू. मग काय करायचं म्हणता तुम्ही वहिनी? थांबा, मी आलेच.
तुम्हाला कळते ते आप्पीला का कळणार? कदाचित अपर्णा जास्त शिकली आणि मी कमी शिकली म्हणून असेल. नाही नाही वहिनी, तसं नाही. म्हणजे आप्पी शिकली आहे जास्त, पण त्याची हवा तिच्या डोक्यात गेली नाही माहिती आहे मला, आणि कधी जाणार पण नाही. तेवढा विश्वास आहे माझा तिच्यावर. खरं तर मला पण कळत नाही भाऊजी अपर्णा असं का वागते. वहिनी, मी जे केलंय ना तो तिच्यासाठी जगातला सगळ्यात मोठा आणि अक्षम्य गुन्हा आहे, आणि तो केलाय बी मीच नेमका. म्हणूनच मग अपर्णा कशी वागते तिचं तिला कळत नसेल. घ्या तुम्ही चूल काढायला. म्हणजे मी आणि आप्पी घर सोडून गेलो होतो, आठवते तुम्हाला? त्यावेळी ह्या घरात मला परत आणणारी आप्पीच होती. आता हे काय मला माहित नाही का भाऊजी? वहिनी, मला कळतंय माझ्या अशा वागण्यामुळे हे अख्खं घर आणि घरातला प्रत्येक माणूस डिस्टर्ब झालाय. हे बघा, हे सगळं तुम्ही स्वतःवर नका घेऊ. वहिनी, जे झालंय ते झालंय, पण इथून पुढं माझं हे घर मी परत कधीच उद्ध्वस्त होऊन देणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. माझा विश्वास आहे तुमच्यावर. आहे मी आतमध्ये. विश्वास? तुझा हाच विश्वास तोडला म्हणून तुझा राग आहे ना माझ्यावर आप्पे? पण माझ्यावरचा राग अख्ख्या घरावर नाही काढून देणार मी तुला. सगळीकडेच पोस्टर लागलेत. काहीतरी आयडिया केली पाहिजे अर्जा. कुठं आता तुम्ही? काम करत होतो. आपल्याला महत्वाचं काम करायचं आता चकुले. दाजी, तुम्ही काय करायचं सांगा फक्त. हा सांगतो ऐका. हे असल्याचे पोस्टर लागलेत ना अख्ख्या गावात, आजच्या आज आपल्याला काढायचे ते. अहो तीच तर करत होतं का मम्मी दाजी? हो दाजी, अहो आम्ही पोस्टरच काढत होतो. ही बघा की. हा का? झिप झॅप झूम. काय? झिप म्हणजे फाडायचं आणि झॅप म्हणजे परत एकदा उलट फाडायचं आणि झूम म्हणजे दगडाने घासायचं. बर 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 बर, ते तुम्ही करा, ते झूम झॅम झूम मी माझ्या पद्धतीने करतो. पण आजच्या आज आपल्याला हे पोस्टर फाडून संपवायच्यात काय? दाजी, शाळेकडली सगळी पोस्टर काढली ती, आता फक्त या भिंतीवली राहिली ती काढू आता. करा सुरुवात, चला. हा चला खरे. अयो बघितलं का, डायरेक्ट हिरोज पोस्टर काढायला लागलाय त्याच्या पिक्चरचे. आता आहे का, दुसरं काय कामच राहिलं नाही रे त्याला. अरे हो, कलेक्टर मॅडमने अजून ऑर्डर काढली नसल. ए सदू मधू, अरे तुम्हाला काय काम माहिती का नाही ती? तिथनं गप जावा नाही तर तोंडावर फेकून मारीन. ए लाल कोंबड्या, का तुझ्या जागेत उभा आहे आम्ही? तेच की. दिप्या शांत बस, नको लक्ष देऊ त्यांच्याकडे. ए सदू मधू, जावा ना बाबांनो. ए सदुमधू, काय लावलंय रे? निघायचं बघायच ना. बघ यशा, मी तुला म्हटलंच होतं का नाही अर्जुनच दिसतोय म्हणून. बापू, अर्जुन बाबा लांबने ओळखीत चाल नाहीत. हेच काढत होतो जरा. अर्जुन, आम्ही करू का मदत तुला? नाही नको नको, करतो आम्ही. हायला काय सीन आहे बर का. नाही बापू, कॉंग्रॅच्युलेशन्स बर का. नाही आप्पी पहिली अभ्यास करत होती का नाही, तेव्हा इकडं प्रेमाचा, तिचा लवचा पोस्टर लागला. आमच्या दिदीच्या नावाचा कोणी चुकीचा बॅनर लावलाय. आप्पी आय लव्ह यू शेंशा. त्याच्यानंतर कलेक्टर झाली आप्पी, मग आता हे पिक्चरचा पोस्टर लागला.
बर का म्हणजे कसली प्रगती केली आप्पीनं. ए बेवडे, अर्जुन चांगली प्रगती झाली अप्पीची. सांगू का तुला, आतापर्यंत मला बोलत होता ऐकून घेतलं. बापूंना जर बोलला ना तर कायमचा गायब करेल गावातली. चल. ए सदू मधू निघायत ना. अर्जुन बाबा आम्ही करतो की म्हणजे पटापटा होईल. होय होय आपण करूया. बापू ऐका ना, तुम्ही नका मदत करू. हे जे काय लागले ना ते माझ्यामुळे लागले पोस्टर, त्यामुळे मीच काढतो. हे दिप्या चकुली पोरांचा विषय वेगळा आहे. तुम्ही मदत नका करू प्लीज. ठीक आहे, काय लागलं तर सांगा, आम्ही इथंच आहे. नाही काय लागणार नाही बापू, आम्ही काढतो, संपवतो लवकर. चल यश. हा चल. ए दिप्या चकुले चला पटपट घ्या काढायला. चल चल चकुले काढ. दिप्या एक पुढे. दिप्या फटाफट उरकलं रे सगळं. सगळी पोस्टर निघाली जवळपास. पोस्टर निघाली सगळी, पण दाजी मला 100% गॅरंटी आहे की त्या डोब्यानंच गावभर पोस्टर लावले असणार आहेत. बरोबर आहे, मला पण अंदाज आहे. त्याचा हिशोब करायचा आहे आपल्याला. आता केस चालू आहे ना आपल्यावर, त्यामुळे काय करता येईल. पण दाजी त्याचा असा गेम वाजवायचा की त्या आयुष्यभर आपल्या नादाला लागला नाही पाहिजे. प्रश्नच नाही. आपली चकुली कुठे आपली? हा येतो म्हणल्या, बघू आता. काय कुठे गेली? अगं आली चकुली, दात फडके. आपल्याला कोणी बोलवलं? मीच घेऊन आले. दिदे हे बघ, गावातली सगळी पोस्टर काढून टाकलीत आम्ही. बाहेरचे पोस्टर निघाले रे, पण आतले जखमा कशा भरून निघणार आहेत. चकुले चला, इथली कामं झालीत माझी. तुला चॉकलेट घेऊन येतो मी. हा चल. 1 मिनिट, कुठे निघालास? माझ्याकडे आहे चॉकलेट. काय ग, कोणासाठी आणलंय चॉकलेट? तुमच्या दोघांसाठी. तुमच्यात भांडणं आहेत हे माहितीये मला. अगं चकुले. 1 मिनिट, बोलते ना मम्मी. हा बरोबर बोलते चकुली, तुम्ही दोघांनी फक्त ऐकायचं. बर बोला मॅडम. हे तुमच्या दोघांसाठी. लोक काय जरी बोलली तरी तुम्ही नीट आणि एकत्र राहायचं. कसं राहायचं? नीट एकत्र. परत सांगा आणि तसंच एकत्र घ्या, मगच देणार मी चॉकलेट. नीट एकत्र राहायचं. अंगाशी असंच पाहिजे आपल्याला चकुले. आता झालं असेल तर जाऊ का? मी जाऊ का? कुठे चाललाय? हे चॉकलेट मी कशासाठी दिलंय? एक काम करा, तुम्ही दोघं एकमेकांना चॉकलेट भरवा. काय चकुले? अरे दिप्या ऐक की, नको खरंच आता हे उगाच. दिप्या ऐक की, राहू दे. आधी लेडीज फर्स्ट असते. आपली दिदी तू. अगं राहू दे की आता. तिथे भरव, नाहीतर आम्ही गाणं म्हणू नको रोमॅन्टिक. बघा चकुले, 1 2 3. कुछ ना कहो, कुछ भी ना कहो. घे चॉकलेट. बरं होतो, थांबा. हा बरोबर. गाणं म्हणू नका फक्त.